वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईला मलेरियाने अक्षरशः विळखा घातल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र याचबरोबर साथीच्या रोगाचं राजकारण सुद्धा जोरदार फैलवताना दिसतंय। आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या केईएम आणि कस्तुरबा या दोन प्रमुख रुग्णालयांमध्ये जाऊन मलेरियाने त्रस्त असलेल्या रुग्णांची चौकशी केली। एकट्या मुंबईमध्ये मलेरियाचे 20,000 पेक्षा जास्त रुग्ण आहेत, तर गेल्या 2 महिन्यात मलेरियाने एकट्या मुंबईत तब्बल 80 जणांचा बळी घेतलाय। पावसाळ्याच्या आधी कचरापेट्या आणि बांधकामांच्या जागी असलेलं घाणीचं साम्राज्य आणि ठिकठिकाणी असलेली डबकी यामुळे डासांचा सगळीकडे फैलाव झाला आणि मलेरियाचा वेगाने प्रसार झाला। मात्र मुंबई मलेरियाच्या विळख्यात गेली, याला जबाबदार कोण असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा पालिका आणि राज्य सरकारने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली। आज उद्धव ठाकरे यांनी त्यात भर घातली आणि मलेरिया रोखणं हे फक्त पालिकेचं काम नाही, तर राज्य सरकारनेही त्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे। हे बांधकामं जी होत आहेत ती उंच उंच टॉवर्स होत आहेत, त्याच्या स्लॅब क्युअरिंगसाठी जे पाणी टाकलं जाते त्या स्वच्छ पाण्यामध्ये डास होत आहेत। की मुंबईची जबाबदारी एका संस्थेकडे म्हणजे मुंबई महापालिकेकडेच असली पाहिजे। या महापालिकेला धाब्यावर बसून 2 प्रकारची अतिक्रमण होत आहेत, एक अनधिकृत जिकडे झोपडपट्ट्या बसत आहेत आणि एक सरकारचं अधिकृत अतिक्रमण। जितक्या सुविधा मुंबईसाठी उपलब्ध आहेत त्याचा विचार न करता सुविधांचा पाऊस पाडावा अशा पद्धतीने जे काय सरकार काम करते ते फार मुंबईला परप्रांतीयांच्यामुळेच